आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत धाराशिवमधून। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील पिठापुरी इथली खरात वस्ती अद्यापही पाण्यात आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचं इतरत्र स्थलांतर केलं जात आहे, तर अनेक ठिकाणी घरातील अन्नधान्य वाहून रस्त्यावर आलंय। तर शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य सुद्धा पाण्यात भिजून गेलेलं आहे, खराब झालंय। घरातील पाणी काढण्यासाठी नागरिकांचा सध्या खटाटोप सुरू आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने सर्वत्र नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, रस्ते अक्षरशः वाहून गेले। आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, सातत्याने पाऊस पडतोय आणि यामुळे अनेक भागामध्ये महापुराचा धोका जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आणि सध्या आपण धाराशिवच्या परंडा या तालुक्यातील पिठापुरी या गावामध्ये आहोत आणि इथली एक वस्ती आहे, त्या वस्तीला अक्षरशः पाण्यानं घेराव घातल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय। संपूर्ण वस्तीमध्ये पाणी पसरल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय आणि अनेक जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, या पोशिंद्याचे संसार अक्षरशः उघड्यावर आलेत आणि त्या पोशिंद्यानं जे काही शेतात पीक पिकवलंय ना, जो तो खातो, ते अक्षरशः अशा पद्धतीनं संपूर्ण मातीमोल झालंय। घरातलं हे सगळं धान्य गहू आहेत आणि हे गहू जे आहे ते अक्षरशः वाहून रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याची माती झालेली आहे। जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्याच्या पोटचे जे काही लेकरं बाळं जी धान्य खायचे, त्याचं अक्षरशः अशा पद्धतीने नुकसान जे आहे ते कुठेतरी झालेलं पाहायला मिळत आहे। याचबरोबर जर बघितलं तर हा जो काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे घरात तर पाणी गेलंयच, पण घरातल्या ज्या चुलीवर हे अन्न शिजवलं जायचं, भाजलं जायचं, त्या चुली देखील या पाण्याबरोबर अशा पद्धतीनं रस्त्यावरती कुठेतरी वाहून आलेलं जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय। ही जी विदारक परिस्थिती आहे तीच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या गावामध्ये आलेलो आहोत आणि घराघरामध्ये या ठिकाणी पाणी जे आहे ते असलेलं पाहायला मिळतंय। गावकरी जे आहे तिथलं पाणी टाकून कुठेतरी आपलं अंगण जे आहे ते साफ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। कधी आलं सगळं पाणी सोमवारी आलं संध्याकाळी अचानक, पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही समजलंच नाही। एवढं पाणी येणं अशी अपेक्षा नव्हती कोणालाच। कुठं होता तुम्ही पाणी आलं त्यावेळेस सगळे घरीच होते, आम्ही वस्तीवर होतो वर। त्यावेळेस मित्राला फोन करून सांगितलं की पाऊस जास्त चालू आहे आणि सीना कोळेगावून पाणी जास्त सोडलंय, मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळं त्यांना म्हणलं पटकन वर निघा। मग त्यांनी वस्तीत सगळ्यांना सांगितलं आणि जसं आहे तसं निघायला चालू केलं बाहेर पाण्याच्या। महिला आहे तिथं काही या वस्तीवर राहणाऱ्या, आपण त्यांच्यासोबत कधी आलं होतं पाणी? सोमवारी संध्याकाळी। कुठं होतात तुम्ही त्यावेळेस? इथेच होतो घरी। पाणी आल्यावर कुठं होतात म्हणजे? घरीच होतो। घरात होतात? हा, एकदम पाणी आलं। कोण कोण होतं घरी? सगळे भरपूर 7-8 जण कुटुंब आहे आमचं मोठं। काय भावना होत्या पाणी आल्या त्यावेळेस? कसं काय करणार, काय एक एक लेकरं काढून आणि वरती गेलो फक्त, बाकी काय नाही। काल आलं म्हणून तर इथपर्यंत पाणी आलं। ही लेकरं एवढी बारकी लेकरं काढून फक्त वरती सरकत गेलो। हा, पाणी बघितलं का बाळा एवढं? कधीच नाही बघितलं। किती पाणी आलं? लय आलं का? कुठं होतास तू? आम्हीच बघितलं। लय होतं का? हे काय वरती निघून गेलो, मग आम्ही सगळं धान्य बिन्य तसलं काहीच काढलं नाही। म्हणजे घेताच आलं ना, आम्हालाच पळायचं पडलं तर घरातलं कसं काढायचं काय? मग सगळंही झालं, पण आमचा जीव वाचवला। हा, म्हणजे जीव वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न त्यावेळेस? मावशी कुठं होता तुम्ही पाणी आलं त्यावेळेस? घरात होते। घरात होता? कसं आलात बाहेर परत? बाहेर पाणी दिसल्यावर आले बाहेर परत। मी एकटीच आहे। एकटीच असतात का? हा, एकटं ते कडोरचं शेड। कुठं तुमचं घर पाण्यात आहे का आता? काय तेव्हा दिसतं, पहिल्या टाटरला माझंच घर आहे बघा। मग आता काय कुठं राहता तुम्ही? ते काय पडलेल्या लोकांच्या घरी कुठं तरी खायचं, कुठं तर राहायचं। मला काय मूल नाही, बाळ नाही, काय नाही, चुलतंय माझं आपलं, त्यांच्या शेजाराला करते आणि खाते। अजून काय कुणी दिलं नाही, मजुरी करून खातात। मोठ्या प्रमाणात ही जी विदारक दृश्य आहे ना, ते संपूर्ण या तालुक्यातील अनेक भागांमध्ये असलेलं पाहायला मिळते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरातलं अन्नधान्य देखील भिजून गेलेलं आहे, संसार उपयोगी साहित्याची देखील पुरती राख झालेली आहे। जे स्वप्न हे परिवार सगळे रंगवत होते जगण्याच्या बाबतीतले, ते सगळे या पावसानं वाहून घेऊन गेलेत असंच म्हणता येईल। काय झालं? वया पुस्तकं सांगितले, दप्तर वया पुस्तक वाहून गेले त्याचे सांगते। हे सांगितलं सब बोल। काय झालं तुझं? पुस्तक भिजली होती। कुठं होते पुस्तकं तुझे? घरात। वाहून गेले का? आणले का नाही नवीन? मग आता शाळेतच नाही गेलो, पाणी आल्यापासून गेलाच नाही का रे? जाता येत नाही का शाळेत? रस्ता नाही, पाणीचे भरपूर। ही अशीच परिस्थिती जी आहे ती अनेक परिवारातील आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या अशाच पद्धतीने शैक्षणिक साहित्य देखील वाहून गेलेलं आहे आणि मी तुम्हाला आता सांगत होतो त्याप्रमाणे स्वप्न देखील वाहून गेले। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी,